राम राम मंडळी, यावर्षी तुरीचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढू शकतं आणि तूर पिकाचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तूर पिकाचे जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आज आपण विषय निवडलेला आहे तुरीच्या टॉप जाती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जातीची तिथं लागवड होते अतिशय थोडक्यात सांगतो. 5-6 वाहनं मी इथं निवडलेले आहेत, त्याच वाहनाला तुम्ही पण प्राधान्य द्या. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड केली, त्याचं उत्पन्न किती आलंय मला खाली कॉमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना सुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो गोदावरी या नावाची एक तूर आपल्याला पाहायला मिळते. विद्यापीठाने रिसर्च केलेली व्हरायटी आहे मित्रांनो. प्रायव्हेट कंपन्या वेगवेगळ्या नावांनी तिथं विकताना आपल्याला पाहायला मिळतात. गोदावरी म्हणजे शेतकरी मित्रांनो BDN 2013-41 या नंबरची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. पांढरी तूर आहे शेतकरी मित्रांनो. जे आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, तर त्या विद्यापीठाच्या अंदर जे बदनापूर रिसर्च सेंटर आहे आपलं जालन्याला, तर तिथं हे व्हरायटी रिसर्च केलेली आपल्याला पाहायला मिळते. उत्पादन आपल्याला ह्या व्हरायटीचं जास्तीत जास्त पाहायला मिळणार. लागवड खाली क्षेत्राचा जर विचार केला तर मराठवाडा विशेषतः दुष्काळी आणि बागायती जमिनीसाठी ही जी व्हरायटी आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त फायदाही करून देत आहे. विशेष मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य जास्त उत्पादन सिंचन आवश्यक आहे. म्हणजे पाणी तुम्हाला या व्हरायटीला देणं गरजेचं आहे. फुलांचा रंग पिवळसर पांढरा आहे. शेंगा गुच्छामध्ये येतात. शेंगाचा रंग हिरवा. बियाणे यशोदा हायब्रिड सीड्स आणि भूमंडलामध्ये उपलब्ध. 100 दाण्याचे वजनाचा जर विचार केला तर सरासरी 11 ग्रॅमच्या आसपास 100 दाण्याचं तिथं वजन आपल्याला भरलेलं पाहायला मिळते. परिपक्वतेचा कालावधी तूर या पिकामध्ये तिचं काढणीला येण्याचा कालावधी खूप गरजेचा आहे. काही व्हरायट्या 140-45 दिवसापासून काढणीला आलेल्या पाहायला मिळतात. ही व्हरायटी थोडी लेट येते मित्रांनो. 160 ते 170 दिवसाच्या आसपासचा कालावधी गोदावरी या तुरीला तिथं टोटल लागलेला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, एकंदरीत जर आपण विचार केला तर ही जी व्हरायटी आहे तर बेस्ट मागच्या वर्षी गाजलेली आहे. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन हे घेतलेलं आहे. आता फक्त ही जी गोदावरी तूर आहे तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या ब्रँड नावाखाली म्हणजे वेगवेगळ्या कंपनी तिथं प्रोडक्शन घेऊन शेतकऱ्यांना विकू शकते. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या कंपनीची ती जी काही व्हरायटी आहे तर ती आपल्याला खरेदी करणं ही गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, प्रायव्हेट कंपनी अंकुर सीड्स कंपनीची चारू या नावाची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. ही लाल तूर आहे शेतकरी मित्रांनो. मध्यम कालावधीची ही तूर आहे. 155 ते 165 दिवसाच्या आसपास चांगलं वाढ होते मित्रांनो. भरपूर फांद्या असणारे झाड आहे. शेंगा हिरव्या तपकिरी रेषा असलेल्या आहेत. लालसर तपकिरी रंगाचे टपोरे दाणे आहेत. मर रोगास रोगप्रतिकारक क्षमता आहे. 100 दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर 10 ते 11 ग्रॅमच्या आसपास 100 दाण्याचं वजन भरते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुर्गा या नावाची निर्मल सीड्स कंपनीची व्हरायटी आहे. NTL 30 या नंबरची दुर्गा म्हणून नाव आहे. मध्यम कालावधीचे वाण आहे शेतकरी मित्रांनो. 150 ते 160 दिवसाच्या आसपास पाहायला मिळते. चांगली वाढ होते. भरपूर फांद्या असणारे झाड आहे. हिरवी गार शेंगा आहे. आकर्षक टपोरे दाणे आहे. मर रोगास प्रतिकारक क्षमता आपल्याला हिची पाहायला मिळते. 100 दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर 10 ते 12 ग्रॅमच्या आसपास 100 दाण्याचं वजन भरते. भरपूर जास्तीत जास्त शेंगा लागणारी ही सुद्धा व्हरायटी चांगली आहे. त्याच्यानंतर दप्तरी 48 दप्तरी सीड्स कंपनीची व्हरायटी आहे. मध्यम कालावधीचे 160 ते 170 दिवसाच्या आसपास ही जे वाण आहे तर ते काढणीला येतं. हिरवीगार शेंगा आहे. आकर्षक लालसर टपोरे दाणे आहेत मित्रांनो. मर रोगास प्रतिकारक क्षमता आपल्याला पाहायला मिळते. 100 दाण्याचे वजन 10 ते 11 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर BDN 711 पांढऱ्या तुरीमध्ये हे सुद्धा जबरदस्त वाण आहे. हे सुद्धा बदनापूर रिसर्च स्टेशन जे आहे आपलं तुरीचं तर तिथं डेव्हलप करण्यात आलेलं आहे. मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य आहे. कमी पाऊस पडला तरी सुद्धा जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. पीक कालावधी 150 ते 155 दिवस आहे. म्हणजे कमी कालावधीचं पीक आहे. खूप पाण्याच्या तानास बळी पडत नाही. त्याच्यासोबतच दाण्याचा रंग पांढरा आहे. मर व वांज रोगास प्रतिकारक क्षमता आहे. मित्रांनो, मर व वांजपणा हा भरपूर मोठी समस्या आहे तूर पिकामध्ये. वांजपणा म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, त्या झाडाला फुलंच लागत नाही. जे पानं आहेत तर ते असे गुच्छासारखे तिथं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर तो वांज रोग आपण त्याला म्हणतो. तर त्या वांज रोगासाठी सुद्धा याच्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता आपल्याला पाहायला मिळते. शेंगा एकदाच पक्व होताच शेंगळ नाही होत. त्याच्यासोबतच यंत्राद्वारे म्हणजे हार्वेस्टरनी काढण्यासाठी योग्य आहे. त्याच्यानंतर BDN 716 पांढऱ्या तुरीमध्ये ही सुद्धा खूप जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. BDN 716 साधारणतः 165 ते 170 दिवसाच्या आसपास काढणीला परिपक्वता झालेली आपल्याला पाहायला मिळते. उत्पादन 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर आपण घेऊ शकतो. मर व वांज रोगास ही सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता दाखवते. वाणाची
वाणाची उत्तम प्रतीचं डाळ तयार होते शेतकरी मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादकता देणारा हा वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी व संरक्षित ओलीतल्या प्रतिसाद देणारा आहे. म्हणजे पाणी वगैरे जरी पडलं, ओलावा जरी असला, तर त्या जमिनीमध्ये सुद्धा ही जी व्हरायटी आहे, तर ही जास्तीत जास्त उत्पादन हे देऊ शकते. तर मित्रांनो, मी ज्या ह्या 4-5 व्हरायट्या सांगितल्यात, याच्यापैकी तुम्हाला कोणत्या व्हरायटीचा अनुभव आहे, मला खाली कमेंट करून सांगा. जेणेकरून आपल्या इतर शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.